नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या एका अत्यंत मार्मिक आणि डोळ्यांत अंजन घालणाऱ्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. हा अभंग आपल्याला भक्तीचा खरा मार्ग दाखवतो आणि जीवनातील अहंकाराचा नाश कसा करावा हे शिकवतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो माणूस देवाचा भक्त नाही, त्याच्या हातून घडणारी कर्मे ही डोंगरा एवढ्या पापासारखी असतात. अभक्ती किंवा ईश्वराबद्दल आदर नसणे हे एखाद्या वज्रलेपाप्रमाणे आहे, म्हणजे ते पाप इतके घट्ट चिटकून बसते की ते सहजासहजी सुटत नाही. महाराज पुढे सांगतात की ज्याच्या मनात भक्ती नाही तो खऱ्या अर्थाने पतित आहे. जे लोक ईश्वराचे भजन करत नाहीत किंवा त्या शक्तीला मानत नाहीत ते दुर्दैवी आहेत. आजकाल अनेक लोक स्वतःला खूप हुशार समजतात आणि देवाधर्माबद्दल किंवा भक्तीबद्दल वेडेवाकडे बोलतात. त्यांना महाराज वाचाळ म्हणतात. जे लोक फक्त बडबड करतात आणि त्यांच्या मनात कसलीही श्रद्धा नसते, त्यांना तो दयाळू हरी कधीच भेटत नाही. शेवटी माऊली सांगतात की माझा आत्मा हाच माझा पुरावा आहे. तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात सारखाच भरलेला आहे. तो कुठे बाहेर शोधायची गरज नाही, तो आपल्या सर्वांमध्ये पूर्णत्वाने नांदत आहे. हा अभंग आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो. आज आपण मानतो की फक्त तांत्रिक प्रगती म्हणजे जीवन, पण माऊली सांगतात की जोपर्यंत तुमच्या मनात कृतज्ञता आणि भक्ती नाही, तोपर्यंत तुमचे जीवन पोकळ आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की आपण कितीही मोठे झालो, कितीही ज्ञान मिळवले, तरी आपल्यातील नम्रता आणि भक्ती संपता कामा नये. जर आपण अहंकारात राहून इतरांचा अपमान केला किंवा निसर्गाचा आणि ईश्वरी शक्तीचा अनादर केला, तर आपण फक्त पापांचे डोंगर उभे करत आहोत. जेव्हा आपण हे मान्य करतो की प्रत्येक माणसात, अगदी आपल्या शत्रूमध्येही तोच ईश्वर आहे, तेव्हा आपल्यातील राग आणि द्वेष संपतो. हा विचार आपल्याला शांत आणि संयमी बनवतो. जीवनातील नैराश्य दूर करण्यासाठी भक्ती हे सर्वात मोठे औषध आहे. हेच या अभंगाचे सार आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, पर्वताप्रमाणे पातक करणे. वज्रलेप होणे अभक्तासी. भावार्थ. या पहिल्या चरणात माऊली अभक्तांच्या दुर्वस्थेचे वर्णन करतात. ज्याच्या मनात ईश्वराबद्दल प्रेम किंवा भक्ती नाही, असा माणूस कळत नकळत पर्वता एवढी मोठी पापे साठवत असतो. ही पापे केवळ कृतीतूनच घडतात असे नाही, तर अहंकारी वृत्ती आणि संकुचित विचार हे सुद्धा पापाचेच स्वरूप आहे. अशा व्यक्तीच्या आयुष्यावर ही पापे एखाद्या वज्रलेपाप्रमाणे चिकटून बसतात. वज्रलेप म्हणजे असा थर जो कधीही निघत नाही. सामाजिक संदेश व नैतिक धडा. या चरणातून माऊली समाजाला असा नैतिक धडा देतात की जेव्हा एखादी व्यक्ती सामाजिक कर्तव्याकडे पाठ फिरवते आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करते, तेव्हा तिच्या हातून घडणारे पाप हे पर्वतासारखे विशाल असते. हे पाप म्हणजे केवळ देवाच्या विरुद्ध केलेले कृत्य नसून ते समाजाच्या नैतिकतेचा केलेला खून आहे. जेव्हा माणूस माणुसकी विसरतो तेव्हा त्याच्यावर अज्ञानाचा आणि अहंकाराचा असा लेप चढतो जो सहजासहजी निघत नाही. वास्तविक उदाहरणे. आजच्या काळात निसर्गाचा जो ऱ्हास आपण पाहत आहोत ते एक मोठे सामाजिक पातकच आहे. विकासाच्या नावाखाली जेव्हा आपण हजारो झाडे तोडतो आणि डोंगर पोखरतो, तेव्हा आपण पुढच्या पिढीचा श्वास हिरावून घेत असतो. हे पर्यावरणाचे पातक आज आपल्याला हवामान बदलाच्या रूपानं भोवत आहे. हा मानवी स्वार्थाचा वज्रलेप आहे जो आजच्या समाजाला विनाशाकडे नेतो आहे. भ्रष्टाचार ही सुद्धा एक आधुनिक काळातील अभक्तीच आहे. जेव्हा एखादा अधिकारी किंवा नेता जनसामान्यांच्या हक्काचा पैसा स्वतःच्या तिजोरीत भरतो, तेव्हा तो पर्वता एवढे पाप करत असतो. गरिबांच्या अन्नावर डल्ला मारणे हे सामाजिक पातक आहे. अशा व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळत असेलही, पण ती प्रतिष्ठा म्हणजे त्यांच्या पापावर चढलेला वज्रलेप आहे जो कधी ना कधी सत्याच्या घावाने फुटल्याशिवाय राहत नाही. समजा एखाद्या माणसाने अन्यायाने प्रचंड संपत्ती मिळवली. त्याच्याकडे भौतिक सुखे खूप असतील, पण त्याच्या मनात सतत भीती, अशांती आणि अस्वस्थता असेल. त्याने केलेली चुकीची कृत्ये त्याच्या मनाला अशा प्रकारे जखडून ठेवतात की कितीही पैसे खर्च केले तरी त्याला मानसिक समाधान मिळत नाही. हाच तो पापाचा वज्रलेप आहे जो त्याला ईश्वराच्या आनंदापासून कायमचा दूर ठेवतो. दुसरा चरण. नाही ज्यांची भक्ती ते पतित अभक्त. हरिसी न भजत दैवहत. भावार्थ. ज्यांच्या जीवनात भक्तीचा ओलावा नाही, त्यांना माऊलींनी पतित आणि दैवहत असे म्हटले आहे. पतित म्हणजे मार्गावरून घसरलेला आणि दैवहत म्हणजे ज्याचे नशीब फुटले आहे असा माणूस. मानवी जन्म हा ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी मिळाला आहे, परंतु जो केवळ भौतिक जगात अडकून ईश्वराचे विस्मरण करतो, तो स्वतःचे भाग्य स्वतःच पायाखाली तुडवत असतो. ईश्वराचे भजन न करणे म्हणजे स्वतःमधील चैतन्याला न ओळखणे होय. सामाजिक संदेश व नैतिक धडा, समाजासाठी केलेली सेवा आणि आपल्या कामावर असलेली निष्ठा म्हणजेच खरी भक्ती होय.
जो माणूस आपल्या कामाशी प्रामाणिक नाही तो समाजात पतित म्हणजेच नैतिकदृष्ट्या पडलेला मानला जातो. दैवहत होणे म्हणजे केवळ नशीब खराब असणे नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःची अधोगती करून घेणे होय. वास्तविक उदाहरणे: शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांनी जर ज्ञानदानाची भक्ती सोडून दिली आणि केवळ अर्थार्जनाकडे लक्ष दिले तर ते समाजाचे मोठे नुकसान आहे. असा शिक्षक जो आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याऐवजी त्यांच्या भविष्याशी खेळतो तो खऱ्या अर्थाने अभक्त आणि पतित आहे. यामुळे येणारी पिढी संस्कारहीन होते आणि समाजाचा नैतिक पाया ढासळतो. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना जेव्हा एखादा डॉक्टर रुग्णाच्या जीवापेक्षा पैशाला महत्त्व देतो तेव्हा तो त्याच्या पेशाप्रती असणाऱ्या भक्तीला विसरलेला असतो. अशावेळी तो डॉक्टर दैवहट ठरतो, कारण त्याने लोकांचा विश्वास गमावलेला असतो. माणुसकीची सेवा न करणारा व्यक्ती समाजात आदरास पात्र ठरत नाही. हेच येथे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे. एखाद्या तहानलेल्या माणसाला गंगेच्या काठी नेऊन बसवले पण त्याने पाणी पिण्यास नकार दिला तर त्याला आपण दुर्दैवीच म्हणू. त्याचप्रमाणे हे आयुष्य म्हणजे ईश्वरी कृपेची गंगा आहे, पण जो अहंकारापोटी देवाचे नाव घेत नाही तो त्या अमृततुल्य आनंदाला मुकतो. त्याचे आयुष्य हे एका कोरड्या विहिरीसारखे होते, जिथे खोली तर आहे पण तृप्ती देणारे पाणी नाही. तिसरा चरण: अनंत वाचाळ बरळती बरळ, त्यांकैंचा दयाळ पावे हरी. भावार्थ: येथे माऊली दांभिकपणावर प्रहार करतात. जगात असे अनेक लोक आहेत जे केवळ शब्दांचे बुडबुडे सोडतात. त्यांना स्वतःला काहीही अनुभव नसतो, पण ते पांडित्याच्या गप्पा मारतात. अशा व्यर्थ बडबडीला माऊलींनी बरळणे असे म्हटले आहे. ज्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात ताळमेळ नाही आणि ज्यांच्या हृदयात करुणा नाही अशा वाचाळ लोकांना तो दयाळू हरी कधीच प्राप्त होत नाही. ईश्वर हा शब्दांचा भुकेला नसून तो भावाचा भुकेला आहे. सामाजिक संदेश व नैतिक धडा: समाज केवळ बोलघेवड्या लोकांचा झाला आहे. कृती शून्य आणि बडबड जास्त असा हा संदेश आहे. माऊली म्हणतात की जो केवळ शब्दांचे बुडबुडे उडवतो आणि प्रत्यक्ष जीवनात काहीच चांगले कार्य करत नाही अशा माणसाला परमेश्वर किंवा समाज कधीही स्वीकारत नाही. नैतिक धडा हाच आहे की आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता हवी. वास्तविक उदाहरणे: सोशल मीडियाच्या काळात आज आपण पाहतो की अनेक लोक केवळ उपदेशाचे डोस पाजत असतात. स्त्री सन्मान किंवा स्वच्छतेवर लांबलचक पोस्ट लिहिणारे अनेक जण प्रत्यक्ष जीवनात मात्र स्त्रियांना कमी लेखतात किंवा रस्त्यावर कचरा टाकतात. ही जी दुटप्पी वृत्ती आहे तिलाच माऊलींनी वाचाळपणा म्हटले आहे. अशा दांभिक लोकांमुळे समाजात कधीही सकारात्मक बदल घडत नाही. राजकारणात देखील आपण पाहतो की निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. ही आश्वासने म्हणजेच तो वाचाळपणा आहे. प्रत्यक्ष कामाच्या वेळी जेव्हा हे लोक गायब होतात तेव्हा त्यांना जनता म्हणजे दयाळू हरी कधीही पावत नाही. म्हणजेच लोकशाहीत त्यांना पुन्हा कौल मिळत नाही. केवळ पोकळ शब्दांनी समाज सुधारत नाही, तर त्यासाठी कृतीची गरज असते. एखादा माणूस तासनतास व्यायामाचे फायदे सांगत असेल पण स्वतः कधीच व्यायाम करत नसेल तर त्याच्या शरीराला व्यायामाचा लाभ मिळणार नाही. तसेच जो केवळ पोथी पुराणे वाचतो आणि इतरांना उपदेश करतो पण स्वतःच्या अंतरात ईश्वराला शोधत नाही त्याच्यावर देवाची कृपा होत नाही. केवळ ओठांवर नाव असून चालत नाही, तर ते हृदयातून यावे लागते. चौथा चरण: ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठीन पूर्ण एक नांदे. भावार्थ: शेवटच्या चरणात माऊली अंतिम सत्य मांडतात. ज्ञानदेव म्हणतात की माझा आत्माच माझे सर्वात मोठे निधान म्हणजेच संपत्ती आहे. तो परमात्मा कुठेही बाहेर शोधण्याची गरज नाही, कारण तो चराचरातील प्रत्येक घटामध्ये पूर्णत्वाने भरलेला आहे. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये तोच एक देव नांदत आहे. जेव्हा आपल्याला ही दृष्टी प्राप्त होते की प्रत्येक माणसात प्राण्यात तोच ईश्वर आहे तेव्हाच खरी भक्ती पूर्ण होते. सामाजिक संदेश व नैतिक धडा: माऊली येथे समता आणि बंधुभावाचा धडा देतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये तोच एक आत्मा आहे हे मान्य करणे म्हणजे जातीवाद, धर्मवाद आणि वर्णभेद नष्ट करणे होय. जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःचेच प्रतिबिंब दिसेल तेव्हा समाजात द्वेष राहणार नाही. वास्तविक उदाहरणे: समाजात आजही जातीवरून होणारे भेदभाव ही एक मोठी समस्या आहे. जर आपण माऊलींचा हा विचार स्वीकारला की सर्वांच्या मनात तोच एक ईश्वर आहे तर आपण कोणालाही उच्च किंवा नीच लेखणार नाही. एका सफाई कामगाराचा सन्मान करणे हा सुद्धा या चरणाचा सामाजिक अर्थ आहे, कारण त्याच्यातही तोच आत्मा आहे जो एका राजाच्या शरीरात असतो. जागतिक स्तरावर चालणारी युद्धे आणि धार्मिक दंगली थांबवण्यासाठी हा विचार अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा दोन देश किंवा दोन गट आपापसात लढतात तेव्हा ते विसरतात की समोरचा माणूस देखील रक्तामांसाचाच आहे आणि त्याच्यातही जीव तोच आहे. सर्वांगठीन पूर्ण एक नांदे हा विचार जर प्रत्येकाने अंगीकारला तर जगातील सर्व हिंसाचार थांबून केवळ प्रेमाचे आणि शांततेचे राज्य येईल. जसे सोन्याच्या विविध दागिन्यांमध्ये सोने हेच मुख्य तत्व असते किंवा समुद्राच्या प्रत्येक लाटेत पाणीच असते, तसेच जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये तोच एक आत्मा वास करतो. हे ओळखणे म्हणजे ज्ञानी होणे. ही जाणीव झाली की माणसाच्या मनातील द्वेष संपतो
आणि सर्वत्र प्रेमाचा वर्षाव होतो. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुमच्या ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे. जर तुम्ही तिचा तिरस्कार केला आणि तिला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर ते पर्वताप्रमाणे पातक ठरेल. यामुळे तुमचे मन अशांत होईल. जर तुम्ही सर्वांगठी पूर्ण एक नांदे या विचाराने पाहिल्यास तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीचा स्वभाव तिच्या परिस्थितीमुळे आहे, पण तिच्यातील आत्मा शुद्ध आहे. तुम्ही शांत राहता, प्रतिक्रिया देत नाही. हा शांतपणा म्हणजे हरी पावणे होय. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय मित्रांनो, ज्ञानोबा माऊलींचा हा अभंग म्हणजे तुमच्या आयुष्यातील सिस्टम अपडेट आहे. जेव्हा आपण कोणाबद्दल द्वेष करतो किंवा सायबर बुलिंग करतो तेव्हा आपण आपल्याच मेंदूमध्ये निगेटिव्ह कॅश साठवत असतो. हे विचार इतके घट्ट बसतात की तुमची मेंटल पीस हँग व्हायला लागते. यालाच माऊली वज्रलेप म्हणतात. आपण 5G इंटरनेटने जगाशी जोडलेले आहोत, पण स्वतःशी डिस्कनेक्ट आहोत. जर तुमच्याकडे इनर पीस नसेल तर तुमचे सर्व फॉलोअर्स आणि लाईक्स खरी भक्ती म्हणजे स्वतःच्या आत असलेल्या सोर्स कोडशी कनेक्ट होणे. इंटरनेटवर कमेंट वॉर्स आणि विनाकारण होणारी चर्चा म्हणजे बरळणे. सततच्या नोटिफिकेशन्समुळे आपण आपला फोकस हरवतोय. दयाळू हरी म्हणजेच शांतता आणि यश त्यांनाच मिळतो जे शांत राहून स्वतःच्या कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करतात. हा विचार म्हणजे जगातील सर्वात मोठे इक्वालिटी अल्गोरिथम आहे. समोरचा माणूस वेगळा दिसत असला तरी त्याच्यातील सॉफ्टवेअर तेच आहे जे तुमच्यात आहे. जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा घृणा संपते आणि खऱ्या कोलॅबोरेशनला सुरुवात होते. भक्ती म्हणजे मंदिरात जाणे इतकेच मर्यादित नाही, तर बी अ गुड ह्युमन बीइंग विथ अ स्टेबल माइंड हेच माऊलींना सांगायचे आहे. तुमच्यातील आत्मा नावाच्या सुपर कॉम्प्युटरला ओळखा, आयुष्य आनंदी होईल. तुमच्यासाठी आजची कृती. भक्ती ही केवळ ओठांवर नसावी, तर ती आपल्या कृतीत आणि विचारात उतरली पाहिजे. केवळ बोलण्यापेक्षा शांत राहून आपल्यातील आत्मतत्वाचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. आज दिवसभरात तुम्ही कोणाशीही बोलताना किंवा वागताना समोरच्या व्यक्तीमध्ये देव आहे असा भाव ठेवून एक तरी चांगले काम करा. मग ते एखाद्याला दिलेले स्मितहास्य असो किंवा गरजवंताला केलेली छोटीशी मदत असो, हीच माऊलींना अभिप्रेत असलेली खरी भक्ती ठरेल. धन्यवाद. तर मित्रांनो, या अभंगातून आपण आज एकच गोष्ट शिकायची आहे, ती म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी त्या विठ्ठलाचे किंवा त्या वैश्विक शक्तीचे आभार मानणे म्हणजेच भक्ती. केवळ शब्दांनी बडबड करण्यापेक्षा अंतःकरणातून ईश्वराचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, देव मंदिरात शोधण्यापेक्षा तो स्वतःच्या आणि इतरांच्या हृदयात शोधायला शिका. हाच या अभंगाचा खरा अर्थ आहे. तुम्हाला हा विचार कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.